खरं तर हे वातावरण कोणाला आवडतच नाही असं होत नसेल. प्रत्येकाला हे वातावरण आवडत असेल ना. सकाळ सकाळचं खूप छान असताना एकदम निरोगी हवा, पुन्हा सूर्यदेवाचं आगमन, सगळं शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, मस्तपैकी सूर्यदेवाचं आगमन झालं होतं आणि मी लागली होती माझ्या कामाला. आज भाकरी चपाती बनवून तर झालीच होती. मग म्हटलं चला आज चुलीवर मस्तपैकी गवारीची भाजी करायची, म्हणून गवारीची भाजी करायला तव्यामध्ये मस्तपैकी गवार भाजायला टाकली होती. आणि खरं तर चुलीवरच्या भाज्या एवढ्या छान लागतात ना, खूप छान लागतात. आणि त्यात लोखंडी तव्यातली तर भाजी एकच नंबर लागते. मला तर खूप लोखंडाच्या तव्यातली भाजी आवडते बरं का. आणि म्हणूनच मी गवारीची भाजी लोखंडाच्या तव्यातच करायला घेतली होती ना. आणि भाजी शिजल्यानंतर इतकी भारी झाली होती ना, खूप छान. गावरान पद्धतीने असे गावाकडच्या पद्धतीच्या भाज्या इतक्या खूप छान लागतात. मसाला वगैरे सर्व काही कसं का असताना पण लोखंडाच्या तव्यातील भाज्या एकच नंबर लागला. नंतर स्वयंपाक वगैरे जेवणं सगळी काही कामं झाली आणि दुपारचा थोडासा वेळ माझ्याकडे होता. मग म्हटलं आता काय करायचं. खरं तर ही मेहंदीचं पाकीट आणून खूप दिवस झालं होतं. म्हटलं चला आता थोडं केसाला मेहंदीच लावा, म्हणून मेहंदी मस्तपैकी भिजत घातली आणि झाडाच्या सावलीला बसून मस्तपैकी डोकं विचारायचं चाललं होतं. म्हटलं आता डोकं विचारून मेहंदी लावून घ्यायची होती. नंतर मेहंदी वगैरे लावून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मला वट्टा खूप खराब झाला होता, म्हणून वट्टा धुवायचं माझं काम चाललं होतं. मस्त घासून निरमा टाकून मस्त छानपैकी वट्टा धुवून घेतला. मग चला आजच्या दिवसासाठी एवढंच.